नमस्कार, मी डॉक्टर वंदना बनकर, ग्रहविज्ञान विभाग प्रमुख, कला व विज्ञान महाविद्यालय चिंचोली लिंबाजी, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद। आज मी आपणासमोर BA तृतीय वर्ष ग्रहविज्ञान विभागाचा 5व्या सत्रातील 10वा पेपर ग्रहयोजना आणि अंतर्गत सजावट यातील युनिट क्रमांक 1 ग्रहयोजना हा विषय आपण आज बघणार आहोत। आणि ग्रहयोजना म्हणजे नेमकं काय, त्याची संकल्पना काय, हे आपण आज शिकणार आहोत। मानवाने सुरुवातीला ऊन, वारा, पाऊस, थंडी, हिंस्र पशु यापासून संरक्षण मिळावे या हेतूने आश्रयस्थान शोधण्याचा सुरुवात केली। म्हणजे मानव जेव्हा आदी मानवाच्या रूपामध्ये होता तेव्हा तो नैसर्गिक गृहांमध्ये किंवा ते गुफा म्हणतो आपण त्यामध्ये राहत असे। मानवाने म्हणजे सुरुवातीला त्यात आश्रय शोधला। मनुष्याला जेव्हा त्याच्या बुद्धीचा, निरीक्षणाचा उपयोग झाला, फायदा झाला, तेव्हा त्याने हळूहळू मग लाकूड, काड्या, गवत, पाला या सर्वांपासून घरं बांधण्यास सुरुवात केली। आणि हे घरं म्हणजे छोटेसे घर होते, जसं झोपडी ज्या पद्धतीची असते त्याप्रमाणे। तर ही झाली माणसाच्या घराची सुरुवात म्हणजे इतिहास। तर मनुष्य तेव्हा एका जागी राहत नव्हता, त्याला सतत आपल्या जेवणासाठी भटकंती करावी लागायची किंवा ऋतूनुसार तो इकडे तिकडे जायचा। तेव्हा त्याला झोपडीचा आधार हा तात्पुरता योग्य होता, कन्व्हिनियंट होता। मात्र जसजसं स्थिर जीवनाला सुरुवात झाली तसतसं वस्तीस्थाने निर्माण झाली, टिकाऊ घरं बांधण्याची गरज माणसाला निर्माण झाली आणि मग ही घराची संकल्पना समोर आली। कारण की आज तर आपण पाहतो घर म्हणजे घरांमध्ये अनेक प्रकारचं इंटिरियर केलं जातं किंवा पूर्वी जसं 4 भिंती आणि 2 रूम किंवा 3 रूम असं बांधलं जायचं, आता अनेक रूमचं घर असतं, त्यामध्ये अभ्यासाची खोली, त्यानुसार फर्निचर, असे वेगवेगळे प्रकार आपण घरामध्ये पाहतो। तर आता घराचा नेमका अर्थ काय किंवा संकल्पना काय? कुटुंबातील सदस्य एखाद्या वास्तूमध्ये राहतात, त्याला आपण घर म्हणतो। आपल्या घरामध्ये आपण पाहतो, आपण आपले आई वडील, भाऊ बहीण असे सर्व मिळून एकत्र राहतात आणि ती जागा अशी असते की जिथे कुटुंबातील सदस्य तणावरहित राहतात आणि आनंदी राहतात। निकेल आणि डॉर्सी यांच्या मते घर हे असे ठिकाण असते की जिथे कुटुंबाचा प्रत्येक सदस्य तणाव विरहित राहतो, त्याला स्व अभिव्यक्ती करण्याची संधी प्राप्त होते आणि सामुदायिकरित्या सुखकर जीवन जगण्याची त्याला संधी मिळते, असे हे घर आहे। प्रत्येक व्यक्तीला आपले घर म्हणजे एक स्वतःचा किल्ला आहे असं वाटतं। तसेच म्हणजे दुखापत असेल, हिंसेच्या घटनेच्या वेळी आपल्याला घर हे सुरक्षितता प्रदान करतं। म्हणून घर अतिशय महत्त्वाचं आहे। जसं अन्न, वस्त्र, निवारा 3 मूलभूत गरजा आपल्या सांगितलेल्या आहेत, त्याप्रमाणे घर ही सुद्धा एक महत्त्वाची मूलभूत गरज आहे। तर आता घराची कार्य आपण पाहणार आहोत। तर तुम्ही म्हणाल घराची कुठे कार्य असतात, घर काय काम करतं? तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण घराची सुद्धा कार्य अशी आहेत की संरक्षण देणे पहिलं आहे, ज्यामध्ये आपण घराचं म्हणजे फक्त सुख सोयी त्याच्यातल्या लक्षात न घेता आपण ऊन, वारा, पाऊस यापासून आपलं संरक्षण मिळावं म्हणून निवारा शोधला, जिथे आपल्याला सुरक्षित वाटतं। अनेक व्यक्ती आपल्या एकत्र राहतात, त्यांच्यामध्ये आपल्या प्रेमाची, आपुलकीची, त्यागाची भावना निर्माण होते, म्हणजे आपल्याला मानसिक सुरक्षा त्या घरामध्येच मिळते। शारीरिक सुरक्षा, आर्थिक संरक्षण या सर्वांसोबतच परस्परांमध्ये सहानुभूती, सहकार्य, परस्परांचे हित हे सगळं कार्य आपण घरच करते। सर्व सुखसोयींनी परिपूर्ण घर असेल तर मानसिक सुरक्षितता आपल्याला लाभते। आपण जे बाहेरून थकून येतो तर मानसिक शांतता आपल्याला या घरामध्ये लाभते आणि सुरक्षित वाटतं आपल्याला। आपण कितीही उशिरा
पण आपल्याला घरी जायचे असा आपण विचार जेव्हा करतो तर ते संरक्षण आपल्याला घर देत असतं. आर्थिक स्थैर्य देणे दुसरं आहे, ज्यामुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभते घरामुळे. म्हणजे घर कसं आपलं भविष्य काळातील गुंतवणूक म्हणून आपण पाहतो. आपली आर्थिक बचत, आपण जर छोटंसं जरी घर बांधलं तर आपण जे आधी भाड्याने राहत असू तर त्यामध्ये ते आपलं भाडं वाचतं, किंवा आपण एखादी रूम जास्त काढली किंवा वरती एखादी रूम काढली तर आपण ते भाड्याने देऊ शकतो. म्हणजे आपलं आर्थिक स्थैर्य आपल्याला कुठेतरी घरामुळे निर्माण होतो आणि कुटुंबालाही घरामुळे आर्थिक स्थैर्य देणं हे घराचं कार्य मानलं जातं. सहकार्याची भावना निर्माण करणे, यामध्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये सहकार्य, आपुलकीची व प्रेमाची भावना जोपासली जाते. कारण एका विशिष्ट नात्यांनी ते एकमेकांशी बांधले गेलेले असतात. जसं आपला बहीण भाऊ, पूर्वी तर आजी आजोबा काका काकू एकत्र राहायचे तर त्यामध्ये जास्त एकात्मकतेची भावना तेव्हाही होती. आज आपण विभक्त कुटुंबामध्ये बहीण भाऊ, आई वडील असं चौकोनी कुटुंब पाहतो. तरीसुद्धा आपण एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती घरामुळे आपल्याला निर्माण होते. एक प्रेम वाढतं एकमेकांबद्दलचं. जर आपला भावाला कोणी वाईट बोललं असेल तर आपणही जाऊन तिथे बोलतो, त्याची बाजू मांडतो, त्याची बाजू घेतो, त्याला कुठेतरी भावनिक आधार मिळतो. म्हणून घराचं हे सहकार्याची भावना निर्माण करणे हे एक कार्य आहे. त्यानंतर सामाजिक जीवनाची जाणीव निर्माण करणे. आता वेगवेगळ्या कुटुंब संस्थांनी मिळूनच आपला समाज बनलेला आहे. म्हणजेच समाजाचा महत्त्वाचा भाग आहे कुटुंब. कुटुंबाचे सर्व व्यवहार जे काही होत असतील, आपापसातल्या भावना व्यक्त करणे असतील, दुसऱ्यांना मदत करणे, आदर करणे, स्नेह निर्माण होणे, विचारांची देवाणघेवाण होणे, किंवा काही अडीअडचणीच्या वेळेस आपण एकमेकांना मदत करतो, हे सगळं सामाजिक जीवनाची सुरुवात ही घरामुळे होत असते. कारण घर हे सामाजिक प्रतिष्ठेचं द्योतक मानलं जातं. सामाजिक प्रतिष्ठा घरामुळे प्राप्त होते आणि आपण कुटुंबातील जे सण समारंभ आहे, दिवाळी असेल, ईद असेल किंवा इतर काही जयंत्या आपण साजऱ्या करतो मोठ्या प्रमाणामध्ये, त्यावेळेस सामाजिक संबंध ते जोपासले जातात. म्हणून घरामुळे सामाजिक जीवनाची जाणीव निर्माण होते आणि परस्पर संबंध टिकवणे ही भावना घरामध्येच निर्माण होते. म्हणून हे महत्त्वाचं कार्य आहे. नंतर आहे जीवनस्तर दर्शविणे. आता घर म्हटलं म्हणजे आपलं घर जसं असेल त्याप्रमाणे उच्च, मध्यम, निम्न असा आपला घराचा दर्जा ठरतो, तसा आपल्या उत्पन्नाचाही दर्जा त्याप्रमाणे असतो. म्हणून जर 4 मजली घर आहे तर हा श्रीमंत आहे बरं का, असं आपण कुठेतरी मनातल्या मनात ते मान्य करतो. किंवा छोटं घर आहे, नाही अजून छोटं घर आहे, होईल अजून, म्हणजे ही एक भावना निर्माण होते. म्हणजेच जीवनस्तर आपला घरामुळे दर्शवला जातो. उत्पन्न चांगले असेल तर अनेक सुखसोयींनी युक्त घर बांधता येतं. म्हणजे आपली जागा, गरजा, उत्पन्न या सगळ्यांवर आपला जीवनस्तर अवलंबून असतो. नंतर आहे ग्रहविषयक उद्दिष्टांची पूर्ती. तर ग्रहविषयक उद्दिष्ट हे अनेक प्रकारचे आहेत, ज्या त्या वेगवेगळ्या घरानुसार, व्यक्तीनुसार त्या गरजा बदलत असतात. जसं छोटे मुलं असतील तर त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, हे उद्दिष्ट असू शकतं. किंवा ज्या घरामध्ये वयस्कर व्यक्ती आहे किंवा आजारी व्यक्ती आहे तर त्यांचं उद्दिष्ट म्हणजे आरोग्यविषयक असू शकतं. असं आपल्या प्रत्येक घरानुसार ती उद्दिष्टांची पूर्ती करणे हे सुद्धा घराचे एक कार्य आहे. कुटुंबाच्या गरजा भागवणे. आता तुम्ही म्हणाल की कुटुंबाच्या गरजा घर कसं काय भागवणार? कुटुंबामध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या दैनंदिन गरजांची पूर्तता ही घरातच होते. त्यासाठी घरामध्ये
कामाप्रमाणे आपण वेगवेगळ्या खोल्यांचे आयोजन करतो किंवा आवश्यकतेनुसार त्या जागेचा त्या पद्धतीने आपण उपयोग करून घेतो. जसे 2च रूम असतील, की एक किचन आणि एक बैठक खोली, तर त्या बैठक खोलीचीच आपण म्हणजे आपल्या गरजेनुसार आपण त्याचा उपयोग करत असतो. किंवा एखाद्या अभ्यास करायचा आहे पण 2च रूमचं घर आहे, अशा वेळी त्याला त्यातच आपल्या गरज आपण कशी भागवायची, कसं नियोजन करायचं हे आपण ठरत असतं. घरामध्ये जर जास्त सुखसोयी असल्या तर त्यामुळे आपल्या श्रमाची बचत होते, वेळेची बचत होते, कामाचा आनंद मिळतो. म्हणजेच घरामध्ये सोय असणे किंवा गरजाप्रमाणे आपण विभाजन करणे हे घराचं महत्त्वाचं कार्य मानलं जातं. त्यानंतर बौद्धिक विकास साधने. जसं आता आपण बघितलं, बालक आणि पालकांमध्ये जो संवाद घडून येतो, संध्याकाळी आपण पालक घरी गेल्यानंतर आपल्या मुलांशी जे बोलतो किंवा लहान बालके असतील तर त्यांचे अभ्यास घेणे, त्यांच्यावर संस्कार करणे, या सगळ्या गोष्टी या घरामध्ये घडत असतात. म्हणजे घरामध्ये वाचन, लेखन, अध्ययन ज्या गोष्टी चालतात त्यानुसार त्यांचा बौद्धिक विकास होतो, विचारांची देवाणघेवाण होते. जर घरामध्ये पालक असतील तर ते त्या पद्धतीने शिकवतात. जर एखादं व्यापारी असेल किंवा बिझनेसमॅन असेल तर त्यांच्या त्यांच्या हावभावातून, व्यक्तिमत्वातून ते घरामध्ये सुद्धा त्यांचा विकास तसा होत जातो. म्हणून घरामध्ये बौद्धिक विकास साधण्याला महत्त्वाचं कार्य मानलं जातं. त्यानंतर आहे धार्मिक व सांस्कृतिक कार्याची पूर्तता. आता प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे धर्मानुसार आपापल्या प्रार्थना, पूजा, सण समारंभ, व्रत असे संस्कार आपण मुलांना देत असतो. घरामध्ये जे घडतं ते पुढच्या पिढीकडे संक्रमित केलं जातं. किंवा आपले आई वडील असे करतात म्हणून आपण या पद्धतीची पूजा आपण केली पाहिजे किंवा या पद्धतीचं आपण वाचन केलं पाहिजे, धार्मिक विधी केले पाहिजेत. हा संस्कार मुलांमध्ये रुजवण्याचं काम ह्या घरामध्ये होत असतं. म्हणजे धार्मिक गरजांची पूर्तता करणारी ही जागा मानली जाते. त्यानंतर आहे मालमत्तेचे संरक्षण करणे. आता हे देखील घराचं महत्त्वाचं कार्य आहे, कारण की आपल्या घरामध्ये अनेक साधन संपत्ती असते, दागिने असतात, किमती वस्त्र असतात किंवा काही उपकरणं असतात, काही वस्तू असतात. त्या वस्तूंचे संरक्षण आपल्या घरामध्ये झाले पाहिजे, हा हेतू लक्षात घेऊन आपण घराची रचना करत असतो. लॉक कशा पद्धतीचं बसवायचं, चॅनल गेट बसवायचं का, अशा पद्धतीचा आपण विचार आपल्या वस्तूनुसार म्हणा किंवा आपल्या उत्पन्नानुसार म्हणा ते करत असतो. म्हणजेच मालमत्तेचे संरक्षण करणे हे सुद्धा घराचं एक महत्त्वाचं कार्य मानलं जातं. आपण या आजच्या फर्स्ट युनिटमध्ये घराची म्हणजे संकल्पना, कार्य हे बघितलं. पुढच्या ऑडिओमध्ये आपण जागेची निवड म्हणजेच सिलेक्शन ऑफ साईट हा मुद्दा पाहणार आहोत आणि त्यामुळे मी आता इथे थांबते. धन्यवाद.